यशाची वाट. हिंगोली जिल्ह्यातील एका लहानशा गावात मातीच्या घरात अभय नावाचा एक मुलगा राहत होता. त्याचे वडील एक छोटे शेतकरी, आई घरकाम करणारी. घरात वीज वेळेवर येत नसे. पाण्यासाठी 2 किलोमीटर चालावे लागे आणि अभ्यासासाठी एकच जुनी वही होती. ती सुद्धा त्याला दुसऱ्याने वापरून दिलेली होती. पण अभयकडे एक गोष्ट होती, स्वप्न. त्याला मोठं व्हायचं होतं. आई वडिलांना मातीच्या घरातून सिमेंटच्या घरात न्यायचं होतं. गावातल्या मुलांसाठी एक स्कूल उघडायचं होतं. पण तो त्याच्या मनात एकच शब्द सातत्याने घोळवत राहिला, मी काहीतरी करून दाखवेन. अभयची शाळा गावातच होती. शिक्षणासाठी साधनं नव्हती, ना मोबाईल ना इंटरनेट. पण तो शाळेच्या पुस्तकांवर लक्ष देत असे. शाळा सुटल्यावर तो शेतात वडिलांना मदत करत असे. रात्र झाली की एका छोट्याशा मेणबत्तीच्या उजेडात तो अभ्यास करायचा. आई रोज एकच सांगायची, बाळा तू शिक, तूच आमचा आधार आहेस. पण परिस्थितीने फार वेळा अभयला खचवलं. कधी पायाला चप्पल नव्हती, कधी डबा रिकामा यायचा. शेजारी पाजारी हसायचे, शिकून काय करशील, परत यायचं ते शेती करायलाच. पण त्याच्या मनात एक आवाज होता, आपणच आपलं भविष्य घडवतो. 10वीला अभयने संपूर्ण जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला. गावात फटाके फुटले, शाळा अभिमानाने भरून गेली. पण त्याला हे थोडकंच यश वाटलं. त्याने 12वीला विज्ञान शाखा निवडली आणि स्वप्न बघितलं, IIT मध्ये जाण्याचं. कोचिंग नव्हतं. तो बसने 40 किलोमीटर दूर जाऊन एका जुन्या फोटोकॉपीच्या नोट्स वापरायचा. रात्री 3 तास झोप, दिवसभर अभ्यास, सातत्य, चिकाटी आणि त्याच्या आईचा विश्वास, एवढंच होतं त्याच्याकडे. IITचा निकाल लागला. अभयला IIT बॉम्बेमध्ये कम्प्युटर सायन्स मिळालं. संपूर्ण गावात जल्लोष झाला. संपूर्ण मराठवाडा त्याचं नाव गावत होता. आईचे डोळे भरून आले. वडील शांत होते, पण अभयने पाहिलं, त्याच्या डोळ्यात अभिमान दाटलेला होता. पण आता लढाई पुढची होती, मोठ्या जगात स्वतःचं स्थान मिळवण्याची. मुंबईच्या IIT मध्ये अभय पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या शहरात आला. त्याला इंग्रजी बोलणं जमत नव्हतं. क्लासमेट्स आधुनिक होते. त्यांच्याकडे लॅपटॉप, ॲपल फोन होते आणि अभयकडे एक बेसिक फोन. कधी कधी त्याला वाटायचं, मी चुकलो का? पण पुन्हा त्याने आईच्या शब्दांची आठवण केली, बाळा तुला थांबायचं नाही, तू आमचं स्वप्न आहेस. प्रथम वर्षात तो एका विषयात नापास झाला. काही मित्रांनी तोंड वळवलं, प्राध्यापकांनी बोलावलं, अभय तू शंका घे, मागे मागे ये, चूक काही नाही, पण पळून जाऊ नकोस. त्याने स्वतःला सुधारायला सुरुवात केली. त्याने इंग्रजी शिकायला सुरुवात केली. रात्री ग्रुप स्टडी सुरू केला. संपूर्ण 6व्या सेमिस्टरपर्यंत तो एक टॉपर बनला. IIT मधील शेवटच्या वर्षात त्याला एक कल्पना सुचली, गावातील विद्यार्थ्यांसाठी एक ॲप तयार करणं, ज्यात स्वस्तात चांगलं शिक्षण मिळेल. त्याने 2 मित्रांसोबत मिळून एक ॲप तयार केलं, ज्ञानदीप, म्हणजे ज्ञानाचा दिवा. सुरुवातीला कोणीही गुंतवणूक केली नाही, पण त्याने गावात जाऊन लोकांना ॲप शिकवलं. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डेमो दिला. एका वर्षात ज्ञानदीप ॲप महाराष्ट्रातील 500पेक्षा अधिक गावांमध्ये पोहोचलं. शासनाकडून सन्मानपत्र मिळालं. IIT मधून पास झाल्यावर अभयला MNC मध्ये मोठी नोकरीची ऑफर होती, पण त्याने ती नोकरी नाकारली. त्याने ठरवलं, मी लोकांसाठी काहीतरी वेगळं करणार आहे, शिक्षण देणार, संधी देणार. आज ज्ञानदीप ॲपमुळे लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत शिकता येत आहे. एक दिवस त्याच्या वाढदिवशी त्याला आईचं पत्र आलं, बाळा आम्ही तुझ्या यशावर गर्व करत नाही, आम्ही तुझ्या सत्यतेवर, संघर्षावर आणि सेवाभावावर अभिमान करतो. तू आमचं स्वप्न पूर्ण केलंस आणि लाखो लोकांसाठी तू दिवा बनलास. तू माझं नाव मोठं केलंस, पण तू आजही आमचा अबू आहेस. अभयची ही गोष्ट फक्त यशाची गोष्ट नाही, ती आहे विश्वास, चिकाटी आणि समाजासाठी काही करण्याच्या जिद्दीची गोष्ट. तो एका लहान गावातून आला होता, पण त्याचं मन मोठं होतं.
परिस्थिती त्याच्या विरोधात होती, पण त्याची तयारी त्याच्यासोबत होती. समाजाने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, पण त्याने स्वतःवर ठेवला आणि आज लाखो लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. स्वप्न मोठं असो वा संघर्ष मोठा असो, यश त्याचं होतं ज्याचं मन हार मानायला तयार नसतं. स्वतःवर विश्वास ठेवा. कुणी नाही म्हटलं तरी स्वतःला सांगा, मी करू शकतो आणि मी करणारच. Like, comment, share and subscribe.